हॅलो, गुड मॉर्निंग. तर मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर इथे मी पहाटेच उठलेले आहे. भाजीची तयारी केली, भाजी केली, नंतर चपाती करून घेतली, पीठ पण भिजवलं आणि त्यासोबत इथे सॅलड साल काढलं आणि आता मिक्सरला त्याचे चिप्स करून मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे. आवळा वगैरे किसून टाकलेला आहे स्वच्छ धुवून. तर सकाळी 5ला उठलं तर ही कामं पटपट उरकतात माझी आणि भाजी मी निवडून वगैरे आदल्या दिवशीच ठेवते. पालेभाज्या असेल तर बाकी मग तयारी सकाळीच करावी लागते. तसेच मी पीठ पण मी सकाळीच भिजवते, त्यामुळे मला लवकर उठावं लागतं. मग सकाळी सरांचा टिफिन बनवून दिला. त्यानंतर मग आता इथे मी केलेला आहे आमच्या दोघांसाठी सॅलड ज्यूस. मी ब्रश वगैरे केला, तोंड धुतलं आणि आता इथे सॅलड ज्यूस घेत आहे दोघांसाठी. तर काकडी, गाजर, बीट हे आता उन्हाळा लागलेला आहे. जेवढं तुम्ही शरीराला थंड ठेवाल तेवढं तुमचं शरीर थंड राहील आणि तसेच वजनही मेंटेन राहील आणि लवकर झपाट्याने वजन कमी होईल. आता इथे सूर्य छान असा उगवलेला आहे. 7 वाजले. खिडकीमध्ये छान असं घरामध्ये ऊन येतं आणि खूप फ्रेश वाटतं. तर आता इथे मी सर जाऊन सॅलड ज्यूस घेतला. त्यानंतर मग मी आता इथे 1 ते 1.5 तासाने इथे मी करत आहे फॅट कटर ड्रिंक. तर आता हे मी 1 कपाचा अर्धा कप करत आहे आणि वारंवार जर तुम्ही हाऊसवाईफ असाल तर वारंवार जर सतत पाणी प्या किंवा जेवढं लिक्विड घेता येईल तेवढं घ्या, म्हणजे वजन झपाट्याने कमी होतं. आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर आपण अशा प्रकारे जर रुटीन ठेवलं तर झपाट्याने वजन कमी होतं. मुलं उठलेली आहेत, ब्रश वगैरे केला, त्यांनाही मी इथे ड्रायफ्रूट्स आणि ॲपल कट करून दिलेला आहे. तर ते पण माझ्यासोबत व्यायाम वगैरे करतात आणि कधी मग दूध देते, कधी त्यांना ड्रायफ्रूट्स देते, तर कधी फ्रूट देते. ॲपल, बनाना काही असेल तर ते एखादं खातात आणि व्यायाम करायला सुरुवात करतात. तर आता त्यांनाही माझ्यासोबत मी अशी सवय लावलेली आहे. तर आता इथे मी स्ट्रेचिंगचे प्रकार रोजचे वेगवेगळे माझे प्रकार असतात. तर प्रत्येक बॉडी पार्टवर मी असे व्यायामाचे प्रकार करते आणि मी तुमच्यासोबत बरेच वेळाला शेअर केलेले आहेत. तर आता इथे दंडाचे, मानेचे, डबल चिन, फॅट्स, शोल्डर, पुन्हा ब्रेस्ट, साईड फॅट्स, पोटावर अतिरिक्त चरबी खूप काही असते आपल्या शरीरामध्ये आणि जिथे जिथे चरबी असते ना, म्हणजे जिथे जिथे फॅट्स असतात ना, तर आपण त्या बॉडी पार्टवर आपण व्यायाम केला पाहिजे. आणि हे रुटीन आपण दिवसभरामध्ये असं आपल्या याच्यामध्ये ॲड केलं पाहिजे. म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही व्यायाम केला पाहिजे. एक 15-20 मिनटं तरी काढले पाहिजे. आणि रोजचे बघा आपण व्यायाम करतो. काहींना म्हणजे बऱ्याच जणांना वजन कमी करायचं असतं, परंतु कुठून सुरुवात करावी ते कळत नाही किंवा ते 2 दिवस करतात, 8 दिवस करतात आणि पुन्हा जे आहे ते परिस्थितीमध्ये येतात. म्हणजे याने वजन कमी होत नाही. किंवा तुम्ही जर मनाशी ठरवलं खरंच तुम्हाला जर वजन कमी करायचं तर तुम्ही असं रुटीन जर ठेवलं तर नक्कीच म्हणजे तुम्हाला रोज ती सवय होऊन जाईल आणि तुमचं वजन देखील कमी होऊन तुम्ही फिट राहायला लागाल. तर आता बघा हे स्ट्रेचिंगचे प्रकार, म्हणजे आता दंड वगैरे मोठे असेल किंवा शोल्डर दुखत असेल, शोल्डर पेन करत असेल, ब्रेस्ट किंवा आपले जे साईड फॅट्स आहे त्यावर जर आपण असे स्ट्रेचिंगचे प्रकार केले ना तर झपाट्याने वजन कमी होतं. आणि नुसतं वजनच कमी करायचं नाही तर आपल्या शरीरातले फॅट्स कमी करायचे आहेत. तर काहींचा गैरसमज होतो की वजन कमी केलं म्हणजे शरीरातले फॅट्स रिड्यूस होतात. तर असं नाही आहे. तुम्ही वजन कमी करा, शरीरातले फॅट्स कमी करा आणि वजन मेंटेन देखील ठेवा. बरेच जण काय करतात की वजन कमी करतात आणि मग त्यांची बॉडी अशी खूप म्हणजे ते गळून गेल्यासारखे वाटतात, अशा अशक्त वाटतात. त्यांच्याकडे पाहिलं तर निस्तेज दिसतात, चेहऱ्यावर तेज दिसत नाही किंवा असं वाटतं की खूप मोठ्या आजारातून बाहेर आलेले आहेत. मग त्यांनी वजन कमी करण्यासाठी आहार पण तसा हेल्दी घेतला पाहिजे. तर मी आज तुम्हाला माझ्या आहाराचं सुद्धा रुटीन दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. आणि तसेच मी वजन कमी करण्यासाठी आता उन्हाळ्यामध्ये झपाट्याने काय करायचं तसे 4 प्रकारचे ड्रिंक मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर व्हिडिओ जर तुम्ही स्किप न करता पूर्ण बघितला तर तुमच्या लक्षात येईल. आता मी सकाळी उठल्या सॅलड ज्यूस घेतला, त्यानंतर फॅट कटर ड्रिंक घेतलं. हे 2 प्रकारचे मी ड्रिंक घेतले. याने खूप झपाट्याने वजन कमी होतं, शरीर छान थंड राहतं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये स्किनवर ग्लो शाईन येते आणि तुम्ही अगदी टाईट फिट दिसायला लागतात बघा. तर त्यासाठी बघा आता तुम्ही तुमच्या आहारामध्ये तुम्ही तसं रुटीन ठेवलं पाहिजे. तर सकाळी उठल्या कोमट पाण्याचा साधा 1 ग्लास किंवा तुम्ही तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्या किंवा तुम्ही फॅट कटर ड्रिंक आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते घ्या. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच नाही तर मग तुम्ही सॅलड ज्यूस घ्या. सॅलड प्रॉपर जेवणाबरोबर खाल्लं जात नाही, त्यामुळे तुम्ही जर सकाळी 1 ग्लास सॅलड ज्यूसचा घेतला ना
तर दिवसभर तुम्हाला खूप सारी एनर्जी येते. बीटाने बघा आपलं हिमोग्लोबिन वाढतं, पुन्हा आपले रक्त वाढतं, आपल्याला एनर्जी येते. गाजर खाल्ल्याने सुद्धा आपल्या डोळ्यांची बघा म्हणजे एकदम डोळे आपले बोलके असे तेजस्वी दिसतात आणि आपली दृष्टीसुद्धा छान राहते. म्हणजे बऱ्याच जणांना चष्मा लागतो किंवा त्यांचे नजर म्हणजे दिसायला कमी होतं. तर तुम्ही जर रोजचा आहारामध्ये गाजर वगैरे खाल्ल्याने त्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते. तसेच काकडीसुद्धा आपल्या शरीराला थंडावा देते. वजन कमी करण्यासाठी काकडीसुद्धा खूप फायदेशीर आहे. हे सगळे घटक आहेत ना, आपण जर पोटातून घेतले तर त्याचा फरक आपल्या बॉडीवर दिसतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात त्याचा समावेश करा. सॅलड ज्यूस घ्या, खूप छान थंड अगदी फ्रेश फील होतं सकाळी सकाळी. आणि सकाळची प्रहार एवढी सुंदर एवढी छान असते ना व्यायाम करण्यासाठी. तुम्ही एकदा लवकर उठून तुम्ही बघा व्यायाम करा, एवढं भारी वाटेल ना तुम्हाला, मी सांगते. आता मी जवळपास म्हणजे व्यायाम तर मी करतच होती, परंतु मी सॅलड ज्यूस आता जसं मी बघा 3-4 महिने झालेले असेल सॅलड ज्यूस माझ्या आहारामध्ये मी समावेश केलेला आहे. तर त्याने माझ्या स्किनवर पण फरक पडायला लागला आणि माझ्या बॉडीला सुद्धा. म्हणजे आपण असं हेल्दी आणि एकदम असं अट्रॅक्टिव्ह किंवा आपली बॉडी अशी टाईट फिट दिसली पाहिजे, असा आपण व्यायाम केला पाहिजे. आणि आपण आहारामध्ये पण तसा प्रत्येक गोष्टीचा समावेश केला पाहिजे. आणि जे हेल्दी आहे ना ते तुम्ही खा. म्हणजे आता भरपूर पाणी प्या, लिक्विड घ्या. जेवढं तुम्हाला उन्हाळ्यात घेता येईल तेवढं तुम्ही बॉडीला आतून थंड ठेवा, तेव्हा तुम्हाला फ्रेश वाटेल. आणि बघा आता हे मी डबल चिन, ब्रेस्ट, दंड, पुन्हा साईड फॅट्स, थाईज यावर मी बेस्ट असे हे व्यायामाचे प्रकार तुम्हाला दाखवलेले आहे. तुमच्या बॉडीमध्ये जिथे जिथे फॅट्स असेल तिथे तिथे बॉडी पार्टवर तुम्ही असे स्ट्रेचिंगचे प्रकार करायचे आहेत. काही सेकंद होल्ड करायचं आहे. जेवढं तुम्ही स्टॅमिना जास्त वाढवाल तेवढं तुमचं वजन झपाट्याने कमी होईल. तुम्ही असे मनातल्या मनात नंबर्स काउंट करून 30, 60 असं रिपिटेशन करायचे आहेत. आणि खरंच खूप फरक पडतो. व्यायाम हा केला पाहिजे. तुम्ही डॉक्टरकडे गेले तरी डॉक्टर तुम्हाला पहिलेही सांगतात की व्यायाम आणि आहार. तर आपण जर स्वतःहून आपल्या रुटीनमध्ये जर असे बदल केले तर डॉक्टरपर्यंत जाण्याची वेळच येणार नाही, असं आहे. तर बघा आता मला एकही गोळी नाही आहे. आणि खरंच मी म्हणजे आता जवळजवळ हे व्यायाम मी बऱ्याच वर्षापासून करते आहे. परंतु मी आहारामध्ये असं वेळोवेळी चेंजेस करत असते सीझन वाईज. म्हणजे थंडीमध्ये काय घ्यायचं, आपल्या बॉडीला म्हणजे कसं ठेवलं पाहिजे आपण. आता उन्हाळ्यामध्ये आपल्या बॉडीला आपण जेवढं थंड ठेवू तेवढं आपल्याला छान फ्रेश वाटतं. त्यामुळे मग मी असं माझ्या आहारामध्ये मी बदल करत आहे. तर असा मी आहार घेते आणि मी घरात पण मुलांना पण तशी सवय लावलेली आहे. आपल्या शरीराला सगळ्या घटकांची गरज असते, त्यामुळे आपण आहारातूनच सगळं काही घेतलं पाहिजे. आणि जेवढं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही लिक्विड घ्याल तेवढं झपाट्याने तुमचं वजन कमी होईल. अगदी मी साधी सोपी ट्रिक सांगितलेली आहे तुम्हाला. जे मी तुम्हाला 4 प्रकारचे ड्रिंक दाखवलेले आहेत व्हिडिओमध्ये, हे अगदी वजन कमी करण्यासाठी बेस्ट असे ड्रिंक आहेत. आणि त्याने शरीराला आपल्याला थंडावा मिळतो, आपलं वजन कमी होतं, मेंटेन होतं. शरीरावर फरक लगेच तुम्हाला महिनाभरात जाणवेल. आणि तुमच्या स्किनवर पण तुमची स्किन आहे ना चेहऱ्याची ग्लो शाईन करायला लागेल. चेहऱ्यावरचे जे पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स हे हळूहळू रिमूव्ह व्हायला लागतील. आणि एवढं तुमचा चेहरा ग्लो शाईन करेल ना की खरंच तुम्हाला महिनाभरात फरक जाणवेल. फक्त तुम्ही असं रुटीन ठेवा. अगदी म्हणजे पहाटे उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंतचे मी तुम्हाला रुटीन दाखवलेलं आहे. तुम्ही दुपारच्या वेळामध्ये थोडीशी झोप वगैरे घेतली तरी चालेल, परंतु जास्त 1-2 तासाची झोप घेऊ नका. तर आता बघा माझं आंघोळ वगैरे झालेली आहे. आणि त्या अगोदर मी व्यायाम केला, कचरा वगैरे काढला, झाडलोट केलेले आहे, सगळं क्लिनिंग केलं. आणि आता उन्हाळा लागला आहे तर हे अंथरुणाचे कपडेसुद्धा आता रग वगैरे थंडीत काढले होते मुलांसाठी वगैरे. तर मग आता हे सगळं स्वच्छ धुवून मी पुन्हा मग आता उन्हाळ्यामध्ये ठेवून देते. म्हणजे काय होतं की ह्या गोष्टी पण आपण घरातल्या वेळोवेळी केल्या पाहिजे. तर आता मी रग वगैरे स्वच्छ धुतला आंघोळीच्या अगोदर, कारण खूप कपडे वगैरे ओली होतात ना. आणि आंघोळ केली, त्यानंतर देवपूजा वगैरे केली. आणि मग मी आता इथे पुन्हा कामांना सुरुवात केलेली आहे. तर कपडे वगैरे मी भिजायला घातली होती, त्यामुळे आज पटकनच कपडे धुवून घेतली.
तर बाथरूम वगैरे सगळं क्लीन करून घेतलं, फरशा वगैरे पुसून घेतल्या. म्हणजे पटपट आता मला दिवसभरात खूप काही कामं आहेत, त्यामुळे मी असं कामांचं नियोजन करत असते. म्हणजे घरात जरी असलं ना, हाऊसवाईफ जरी असलं ना, तर समोरच्याला वाटतं की अरे काय काम आहे घरामध्ये, परंतु काढली तर भरपूर कामं असतात, नाही तर काहीच कामं नसतात. तर मी माझं पूर्ण रुटीन असं तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि माझं एवढं हेक्टिक रुटीन झालेलं आहे. पूर्ण मी स्वतःला असं एवढं बिझी करून घेतले ना, की एवढं फ्रेश पण वाटतं, छान पण वाटतं आणि प्लस कामांचं दडपण पण येतं. परंतु आता मी एवढं म्हणजे घड्याळाच्या काट्यावर माझी कामं चालू आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्टीला 1-1 तास द्यावा लागतो. आता कपडे वगैरे वॉश करायचे म्हटलं तर 1 तास गेला माझा. एवढी कपडे होती आज. सरांचे शर्ट वगैरे होते, मुलांचे. मुलं खाली खेळायला जातात संध्याकाळच्या वेळेला, तर त्यांचेसुद्धा टी शर्ट 2-2 असतात. आता घाम वगैरे येतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, त्यामुळे मग ही सगळी कपडे मग मी याला भिजत घालून मग मी पावडरमध्ये भिजत घालते आणि मग 1 तासाने लगेच मग मी धुवायला घेते. तोपर्यंत बाकी सगळी घरातली कामं आवरून घेते. आणि आता हे रग वगैरे पण मी स्वच्छ धुवून आता उन्हामध्ये सुकवून असे पॅक करून ठेवते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. त्यानंतर कपडे वगैरे वॉश केले, हे अधूनमधून मी आठवणीने पाणी पिते. तुम्हाला जर म्हणजे लक्षात येत नसेल तर तुम्ही अलाराम लावूनसुद्धा सगळं वेळच्या वेळेवर पाणी किंवा आहार घेतला तर तुमचं वजनसुद्धा लवकर कमी होईल. तर मी आता हे सवय झाली आहे मला, त्यामुळे मी लगेच आता असं तांब्यामध्ये बघा सब्जा घालूनच ठेवते आणि त्याचं मिक्स करून असं पाणी घेत असते. पाणी वगैरे घेतलं त्यानंतर आता इथे आज वांग्याचं भरीत बनवणार आहे. तर मुलांना आज सुट्टी आहे, त्यामुळे मग आता विचार केला की सकाळी त्यांनी फ्रूट वगैरे ॲपल वगैरे खाल्लं होतं. पुन्हा अधूनमधून पाणी वगैरे घेतात, खाऊ वगैरे असतात, परंतु मुलं पण काय आहे की आता ते पण असं खायला नको म्हणतात. आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये म्हणतात आई पाण्यानेच पोट भरतं. त्यामुळे मग आता इथे मी विचार केला की वांगं होतं एक छान असं भाजावं, तेल लावून स्वच्छ धुतलं पहिले, त्यानंतर कॉटनच्या फडक्याने पुसलं, तेल लावलं आणि गॅसवर भाजून घेतलं. भाजून घेतल्यानंतर साल काढली ना असं स्मॅश करायचं. खूप छान चविष्ट असं रुचकर बनतं आणि अगदी चटपटीत होतं बघा. तर मी तुम्हाला दाखवतेच त्याची रेसिपी. तर मी आता हे स्मॅश करून घेते. त्यानंतर मग आता बाकी सगळं मग आवरलेलंच आहे, तर आता फक्त जेवायचं आहे. मग आता दुपारच्या जेवणामध्ये मी सकाळी बघा मुलांसोबत ॲपल वगैरे खाल्लं होतं, गरम पाणी वगैरे घेतलेलं. पुन्हा हे सारखं असं थंड पाणी माठातलं पिलं जातंच आहे, त्यामुळे मग पोट भरलेलंच राहतं. आणि आता कामं आवरून घेतली. मग त्यानंतर आता इथे मी कांदा वगैरे कट करून वांग्याचं भरीत बनवणार आहे, छान असं भाजलेल्या वांग्याचं. आणि त्यानंतर मग चपाती बनवणार. तर मग 1 चपाती आणि वांग्याचं भरीत असं हे दुपारच्या जेवणामध्ये माझं असतं. आणि घरात असल्यामुळे कसं सारखं कामातच वेळ जातो, त्यामुळे मग असं म्हणजे पोटाला भूक लागलेली देखील कळत नाही आणि पाणी पिलं की मग पोट भरलेलं राहतं, त्यामुळे वजन पण मेंटेनमध्ये राहतं. तर आपण असं हेल्दी आणि वजन कमी करायचं म्हटलं ना की चेहऱ्यावरचा ग्लो आपला नाहीसा नाही झाला पाहिजे, आपली स्किन टाईट दिसली पाहिजे उलट, आणि ग्लो शाईनही केली पाहिजे. तरच आपण ते वजन कमी म्हणजे केल्याचं सार्थक होतं. नाहीतर मग वजन कमी करतात, मग अशक्तपणा जाणवतो. मग ते काही तर बघा जेवणसुद्धा कमी करतात. जेवण कमी करायचं नाही आहे, तुम्ही आहार पौष्टिक घ्यायचा, परंतु जे काही तुम्ही फास्ट फूड वगैरे खाण्यात आलं तर ते क्वांटिटीमध्ये खा. आणि खाल्लं तर तुम्ही व्यायाम हा मिस करू नका. व्यायाम तुमच्या रुटीनमध्ये ॲड केला ना तर खाल्लेलं सगळं काही तुम्ही खाल, अगदी ते डायजेस्ट होतं. तर आता इथे छान असं लाल तिखट वगैरे टाकलं तेलामध्ये, जिरी मोहरी हळद वगैरे टाकली आणि कांदा वगैरे परतून नंतर ते स्मॅश केलेलं वांगं परतून घेतलं आणि त्यामध्ये कोथिंबीर अशी गार्निशिंग म्हणून टाकली. एवढं चटपटीत असं मस्त वांग्याचं भरीत होतं ना की सगळ्यांनाच आवडतं. तर मग आता 1 चपाती, इथे बटाट्याचे चिप्स रात्रीचे फ्रीजमध्ये ठेवलेले होते तर ते गरम केले मी, आणि 1 चपाती, एवढं माझं जेवण. हे जेवण केलं त्यानंतर मग किचन पुन्हा आवरून भांडी वगैरे सगळी वॉश करून ठेवते वेळच्या वेळेवर. म्हणजे बेसिन स्वच्छ केलं ना की जास्तीची कामं पडत नाही आणि खरकटं वगैरे बेसिनमध्ये जास्त काळ राहत नाही, झुरळं वगैरे येत नाहीत. असं हे छोट्या छोट्या गोष्टी किंवा ह्या छोट्या छोट्या टिप्स पण आता मी तुम्हाला काम करता करता सांगते. तसेच आता इथे बघा मी फ्रीजमधून जे विरजण घातलेले डबे होते दह्याचे ते बाहेर काढून ठेवलेले. त्यानंतर आता इथे मी आज तूप करायला घेतले. तर असं दिवसभरात सारखं माझं काही ना काही चालूच असतं. तर आता इथे लोण्याचा गोळा छान असा झालेला आहे बघा. कधी बनतो तर कधी नाही बनत. तर थंडीच्या दिवसांमध्ये लोण्याचा गोळा शक्यतो बनतच नव्हता. मग मी काय करायची, रवीने उसळायची आणि मग थोडं थंड कोमट पाणी ॲड करून मग तो लोण्याचा गोळा मी बनवायचे. परंतु आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बघा थोडं थंड पाणी टाकलं ना की लगेच असं मिक्सरला थोडं फिरवलं, लगेच लोण्याचा गोळा तयार झाला.
लोण्याचा गोळा तयार झाला की मग आता हे जे बघा ताक आहे ना, तर हे ताक तुम्ही वेट लॉससाठी सुद्धा बघा दुपारच्या वेळात पाणी टाकून प्यायचं आहे, म्हणजे पातळ ताक करून प्यायचं. एवढं इफेक्टिव्ह आहे ना की त्याने झपाट्याने वजन कमी होतं. हे तुम्ही असं दिवसाआड जरी घेतलं ना तरी एक आठवडाभरामध्ये तुम्हाला बघा हलकं हलकं वाटेल. तर आता इथे मी लोण्याचा गोळा काढला, त्यानंतर मग मी लगेच आता तूप कढायला ठेवलं. तूप कढत आलं की मग तोपर्यंत मग साईड बाय साईड मुलांना पण वेळ द्यावा लागतो. त्यांची आता एक्झाम आलेली आहे, त्यामुळे मग आता अभ्यास वगैरे स्टडीला त्यांना बसवायचं, पुन्हा करून घ्यायचं, सांगायचं, वेळोवेळी लक्ष द्यायचं. मग मुलं पण करतात, नाहीतर मग टाईमपास करत बसतात. त्यामुळे मग त्यांच्याकडे पण लक्ष द्यायचं. आणि तसेच मग साईड बाय साईड मग रील्स वगैरे पण बनवते. आता 2-3 दिवस रील्स पण नाही टाकलेल्या, कारण खूप हेक्टिक रुटीन झालं आहे. त्यामुळे मग प्रॉपर साडी घाला, आवरा, याच्यामध्येच खूप वेळ जातो. आणि कामं पण मग भरपूर कामं असतात. व्हिडिओ पण एडिटिंग करायचा असतो. एडिटिंगला म्हटलं तर 1 ते 1.5 तास जातो. आता इथे बघा चांगलं असं साजूक तूप झालेलं आहे केवढं, आणि जवळपास हे अर्धा किलोची बरणी आहे बघा. 500 ml हे तूप पडलेलं आहे. मग मी आणि शिवाय गाईचं आहे, गाईचं दूध आम्ही घेतो. मुलांना लहानपणापासून मी गाईच्या दुधाची सवय लावली. म्हशीच्या दुधामध्ये फॅट्स खूप असतात, पचायला खूप जड असतं, आणि स्मरणशक्ती गाईच्या दुधाने खूप वाढते बघा. मुलांना तुम्ही लहानपणापासून असं स्मरणशक्ती वाढण्यासाठी गाईचंच दूध द्या. मी लहानपणापासून मुलांना गाईचं दूध देते आणि आजपर्यंत आम्ही गाईचंच दूध घेतो. तर तूप पण साजूक तूप छान होतं घरच्या घरी. आता इथे हे ज्या ताक आहे ना, तर ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड करून फ्रीजमध्ये ठेवून असं दुपारच्या वेळात घेते. तर थंड असं छान वाटतं आणि वजन पण कमी होतं पातळ ताक प्यायचं उन्हाळ्यामध्ये. आता बघा इथे मी रात्रीच्या वेळेला खजूर, गूळ आणि मी इथे चिंच भिजायला घातलेले. तर आता उन्हाळ्यामध्ये सुट्टी वगैरे लागते मुलांना, पुन्हा सुट्टीच्या दिवशी काही ना काही मग फरमाईश असते, आई हे बनव, आई ते बनव. मग मी आता इथे अशी चिंचेची चटणी, जी आपली बघा बाहेर गाड्यावर पाणीपुरीसाठी आपण जे गोड पाणी वगैरे घेतो ना, तर ती चटणी मी घरी बनवून ठेवते. मग मी ही कशी बनवते तर बघा, आता रात्रीच्या वेळेला मी गरम पाण्यामध्ये खजूर आणि गूळ आणि चिंच हे समप्रमाणामध्ये मी भिजत घातलं. त्यानंतर मग मी आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे आता मी करायला घेतलं आहे. तर मग ते बिया काढून आहे ना, खजूरच्या मिक्सरमधून आहे ना ग्राइंड करून घ्यायचं पाणी घालून. मग ते असं चाळणीमध्ये ओतून बघा असं पूर्ण ते गाळून घ्यायचं आहे, म्हणजे जो काही चोथा राहील तो टाकून द्यायचा आहे. तर असं मी ही चिंच आहे ना मी गावावरून आणत असते, आणि मग ती अशी छान मुरली ना, तिला मीठ वगैरे लावून ठेवते, म्हणजे जाळी वगैरे आळी काही लागत नाही. आणि मग असं चिंचेची चटणी मी बनवत असते. तर आता एवढं मी गाळून घेतलं, त्यामध्ये मी लाल तिखट ॲड करते बघा. बेडगी मिरची कलरसाठी थोडी टाकायची, आणि ब्लॅक सॉल्ट टाकायचं, थोडं साधं मीठ टाकायचं, आणि चाट मसाला टाकायचा. हे चांगलं शिजवून घ्यायचं. याला थंड पाण्याचा हात लागू द्यायचा नाही, तरच ती चटणी अगदी तुमची 2 ते 3 महिने राहते बघा फ्रीजमध्ये. आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा मुलांना तुम्ही ओली भेळ, दाबेली असं तुम्ही करून देऊ शकता, पाणीपुरी. मग मी घरच्या घरीच हे सगळं काही बनवते. तुम्ही माझे व्हिडिओ पाहिलेच असाल इथून मागचे. आता चिंचेची चटणी होत आलेली आहे. थोडीशी दाटसर झाली की गॅस ऑफ करायचा, थंड होऊन दिली. त्यानंतर इथे एका बॉटलमध्ये अशी भरून ठेवायची, पॅकबंद झाकण लावून फ्रीजमध्ये. अगदी 3 ते 4 महिने सहज जाते बघा. आणि एवढी चटणी होते, खूप चविष्ट बनते. बायका मला विचारतात आहे, एवढी व्हिडिओ बनवतेस, काम कधी करतेस? ए बाई, जेव्हा तू माझी व्हिडिओ बघतेस तेव्हा मी काम करते. तर आता सगळी कामं आवरली. दुपारच्या वेळामध्ये मग साडी वगैरे वेअर केली, आणि तुम्ही पाहिलंच माझ्या आत्ताचा फनी व्हिडिओ. तर असं रील्स वगैरे मी बनवते. आणि आता इथे मी बघा सगळी कामं करता करता साईडला लगेच चिंचेची चटणी शिजायला ठेवलेली. चिंचेची चटणी छान अशी झालेली आहे, ती थंड व्हायला ठेवली. त्यानंतर साडी वेअर केली, 2 ते 3 रील्स बनवल्या. ते 3 ते 4 रील्स बनवायलाच मला 1 ते 1.5-2 तास निघून जातात, तरी कळत नाही. मग मी साईड बाय साईड असं करत असते. आणि काहीतरी आपलं मन कुठेतरी गुंतवायचं की आपल्याला छान फ्रेश आनंदी वाटेल. तर मी असं काही ना काही दुपारच्या वेळात करत असते. त्यामुळे मग आता रील्स वगैरे बनवल्या, आणि त्यानंतर मग इथे चहा वगैरे ठेवला. तर हेच असं मग रेसिपी वगैरे करताना, चहा करताना असे मग मी रील्स वगैरे करते. कारण प्रॉपर रील्स बनवायचं म्हटलं तरी मग ॲक्टिंग वगैरे करायची, किंवा मग सॉन्ग वगैरे बोलायचं.
तर असं काही ना काही मग मी कंटेंट पण मला सुचवावं लागतं. त्यामुळे मग आता रील्स वगैरे बनवून घेतल्या. त्यानंतर मग पुन्हा मग कचरा वगैरे काढला आणि आता इथे साडी तशीच ठेवलेली आहे. तर मुलं म्हणतात आई छान दिसते आणि सर पण आले तर म्हणतात छान दिसते साडीत. तर मग आता साडी प्रॉपर असं घालणं होत नाही. मग हे व्हिडिओ किंवा मग रील्सच्या याच्यातून तरी माझ्या साड्या घालणं होतात. आणि मग आता आणि अशी साडी हलकी फुलकी असली ना की मग बरं पडतं काम पण करायला किचनमध्ये. तर मग आता इथे मी आज विचार केला की मुगाची खिचडीच बनवावी. कारण मुलं बोलले की आई आज हलकंच खावंसं वाटते, दुपारी भाजी पोळी खाल्ली आहे त्यामुळे मग जास्त असं नको वाटते आणि संध्याकाळचं जेवण आमचं फार कमी आहे. त्यामुळे मग इथे मुगाची खिचडी, तांदूळ, मुगाची डाळ वगैरे मी स्वच्छ धुवून तेलामध्ये असं हळद वगैरे जिरी मोहरी टाकून 2 ते 3 शिट्ट्या घेते आणि नंतर साजूक तूप टाकून मग मुलांना थोडी ओलसर करते. जास्त पाणी टाकते म्हणजे मग डाळीची पण गरज पडत नाही आणि हलकं फुलकं असं खाल्लं ना की डायजेस्ट लवकर होतं आणि वजन मेंटेन राहतं. तर मी आहारामध्ये बघा मी असं घेते आहे. म्हणजे दुपारच्या फक्त चपाती काय करते मी की चपाती एकच खाते. बाकी मग सॅलड वगैरे ज्यूस घेते आता मी सॅलड ज्यूस. कारण प्रॉपर दुपारचं सॅलड खाणं होत नाही. मुलं स्कूलला जातात आणि सर्व कॉलेजला जातात आणि माझं काही जेवण असंच असतं. काम आवरता म्हटलं तर मी एक चपाती कधी भूक लागेल तेव्हा खाते. मग दुपारच्या वेळामध्ये माझे 1 ते 1:30च्या दरम्यान जेवण असतंच. मग त्यावेळेला मी एक चपाती खाते. संध्याकाळचा लाईट गोड अगदी 5 ते 5:30ला चहा घेते मी. तर आता इथे सगळं आवरून झालं, थोडं स्वतःला तयार केलं. संध्याकाळची वेळ आहे, घरातल्या लक्ष्मीने बाईने स्वतःला असं टापटीप स्वच्छ घर वगैरे नीटनेटकं आवरून असं ठेवलं पाहिजे. म्हणजे घरात लक्ष्मी पण येते, प्रसन्न वातावरण राहतं आणि संध्याकाळच्या वेळेला असं धूप दीप दिवा लावून तुळशीला दिवा लावायचा. म्हणजे तुळशीला दिवा तुम्ही संध्याकाळचा लावतच जा बघा. तर रोजचा काही ठिकाणी लावला जात नाही तर असं लावत जा आणि मी तुम्हाला तो दिवा दाखवलेलाच आहे, तो हवेने पण जात नाही. तर आता इथे मी कालभैरवाष्टक बोलते आणि त्यानंतर मग एक माळ स्वामींची जपते. तर मला खूप छान प्रसन्न वाटतं. अगदी दिवसभराचा माझा थकवा, डोक्यात काही विचार आलेले किंवा काही म्हणजे विचार म्हणा किंवा मग थोडंफार माणसाला टेन्शन असतंच कसलं ना कसलं. त्यामुळे मग ते सगळं नाहीसं होतं आणि मन शांत आणि प्रसन्न होतं आपलं. देवपूजा केली आणि आता इथे चेंज केलं थोडं कपडे वगैरे आणि आता इथे मी घेतलेले आहेत भांडी वॉश करायला. तर इथे चहाचे वगैरे भांडे होते. पुन्हा टिफिन वगैरे होता सरांचा. तर मग हे सगळं क्लीन करून ठेवते. म्हणजे भांडी पडले की मग लगेच मी क्लीन करून ठेवते. साईडला आता भाताचा कुकर वगैरे झालेलाच आहे. तर मग आता जेवण 8:30 पावणे 9च्या दरम्यान आम्ही जेवण करतो. मुलं खाली गेलेले आहेत खेळायला. मुलं आले की लगेच जेवायला घेतो. सर पण आता वॉकला गेलेले आहेत. तर ते येतातच मग अर्धा 1 तासाने मग आम्ही जेवण करतो आणि मला म्हणजे आता मी संध्याकाळचा व्यायाम वगैरे करते त्यामुळे वॉकला जात नाही. कारण मग साईड बाय साईड माझी कामं पण असतात. थोडासा व्हिडिओ एडिटिंग करते, थोडं घरातली कामं, जेवण बनवायचं असतं, पुन्हा देवपूजा. मग ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टीला वेळ द्यायचा म्हटलं ना की मग काही गोष्टी पण राहून जातात, असं होतं. मग असं माझा दिवसभराचं रुटीन पूर्ण बिझी झालेलं आहे आणि ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला फॅट कटर ड्रिंक बघा 4 प्रकारचे दाखवलेले आहेत. वजन कमी करण्यासाठी आहार कसा घ्यायचा. तर आता मुगाची खिचडी रात्रीच्या जेवणामध्ये आहे. तर मग थोडी मुगाची खिचडी खाणार आणि मग जेवणा अगोदर मग मी फॅट कटर ड्रिंक आम्ही घेतो सगळे 4 जण. मुलांना पण मी सवय लावली आहे. त्यामुळे मग खाल्लेलं पण डायजेस्ट होतं, त्यांना पण पोटाचा त्रास वगैरे होत नाही. तर असं आहे आणि अशा पद्धतीने आम्ही आहार वगैरे घेतो. तसेच मी पण माझ्या आहारामध्ये असे चेंजेस करत असते जे हेल्दी वगैरे आहे आणि जरी खाण्यात आलं दुसरं काही तरी मग मी लगेच व्यायाम वगैरे किंवा मग दुसऱ्या दिवशी माझं रुटीन वेगळं बदलते. म्हणजे असं मी चेंजेस स्वतःच्याच मनाने करते. त्यामुळे मग मी स्वतः असं फिट आणि आनंदी ठेवण्याचा स्वतःला प्रयत्न करते. तर छान वाटतं, खरंच खूप छान वाटतं. तुम्ही पण असं चेंजेस करा तुमच्या रुटीनमध्ये आणि तुम्ही जर चेंजेस केलं म्हणजे घरामध्ये तर मुलांना पण ती सवय लागेल आणि मग मुलंसुद्धा म्हणजे त्यांना पण फिटनेसचा क्रेज राहील पहिल्यापासूनच. नाहीतर काही वेळेला आपण बघतो की खूप रिलॅक्स म्हणजे खातच राहणे किंवा कंटाळा करणे, आळस, मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की मग शरीरामध्ये फॅट्स वाढतात आणि वजनही वाढतं. त्यामुळे वजन आपण नेहमी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे
आणि काही बघा म्हणजे आपण बघतो की काही लेडीज खूप असे दुर्लक्ष करतात, मग त्यांच्या शरीरामध्ये खूप फॅट्स वाढतात आणि बघायला खूप असं विचित्र, म्हणजे ते वयाने जरी कमी असले ना तरी असं वाटतं की खूप त्यांचं वय झालेलं आहे. तर असं आहे, त्यामुळे वजन तुम्ही कमी करा, पण तुमच्या चेहऱ्यावर तेज वगैरे कायम ठेवा. तुमचा चेहरा बोलका शाईन असा वाटला पाहिजे. असं समोरच्याने तुमच्याकडे पाहिलं तरी तुमच्या एका स्माईलने त्याचं अर्ध टेन्शन दूर झालं पाहिजे. असंच चेहऱ्यावर तुम्ही स्मित हास्य ठेवा नेहमी. बघा, खरंच खूप छान वाटतं. आता मी माझा ब्लॉग इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.